विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण दररोज स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहोत. मग आज मी तुमची सगळ्यांची एक अकस्मात घटक चाचणी घेणार आहे, शेवटी अचानक कोणत्याही धड्यावर. तर मग आज मी आता जे भाग शिकवायलोय ते भाग जर शिकवतानाच तुम्हाला समजला तर या भागावर मी पुढे चलून कधी अकस्मात घटक चाचणी घेतली तर तुम्हाला सगळं येईल का? म्हणून सगळेजण लक्ष द्या. बरं, तुमच्या सगळ्यांकडं एक गल्ला असतो आणि घरी गेल्यानंतर तुम्ही काय करतात, पप्पांकडून किंवा आईकडून किंवा मोठ्या भावाकडून बहिणीकडून काहीतरी घेतात आणि त्या गल्ल्यामध्ये तुम्ही टाकतात. तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही काय टाकतात? हात वर करा, हात वर करा. हां हां, काय टाकतात? हां हां, नोटा. अजून? हां, राईट. हां, राईट. तर आज आपल्याला 22वे प्रकरण नाणी व नोटा हे शिकायचं आहे. चला मग, स्वाध्याय याच्यामध्ये एकच आहे. पुस्तकात जरी ते नाव दिलेलं नसलं तरी आपण नाव देऊया, स्वाध्याय 22.1. पहिला प्रश्न बघा, हे फार सोपं आहे. पहा, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नोटांची संख्या समान आहे. त्याच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयाच्या किती नोटा आहेत? एक लक्षात घ्या रे, हे फार सोपं आहे. असा प्रश्न जर परीक्षेत आला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. बघा, 2 रुपये आणि 5 रुपयाच्या समान नोटा आहेत, बरोबर आहे, आणि त्याच्याकडे टोटल रुपये 560 आहेत. तर मग अशा वेळेला काय करायचं? हे 2 रुपये आणि 5 रुपये किती होतात? 2 + 5 किती होतात? 7 रुपये. तर या 7 रुपयानं या 560ला भागायचं. 560 भागिले 7. ठीक आहे, 7 × 7 आणि 7 × 7 = 49 आणि 7 × 8 = 56. हे बघा, 7 × 8 = 56 आणि शून्याला 0. उत्तर किती आलं? 80. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? आहा आहा आहा, पर्यायात 80 शोधायलात का? राईट. मग आता हे 80 आलंय तर आपण पडताळा करून बघू. म्हणजे 2 रुपयाच्या किती नोटा? 80 नोटा. आणि 5 रुपयाच्या किती नोटा? 80 नोटा. आणि हे दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे? 560 व्हायला पाहिजे. होतेत का बघू आपण. 8 × 2 = 16, हे 160 रुपये. आणि 8 × 5 = 40, हे 400 रुपये. शून्याला 0, 6ला 6, 560. अरे आलं ना, हे 560 आणि हे 560 सारखंच आलं. म्हणजे आपलं हे 80 उत्तर करेक्ट आहे. म्हणून पर्याय नंबर किती बाळांनो? छान. पुढचा प्रश्न. हां बघा मुलांनो, दुसरा प्रश्न काय म्हणलंय? प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या. म्हणजे हे वाक्य समजलं? 100 रुपयाच्या कितीतरी नोटा आहेत आणि त्या नोटांच्या पावपट, एवढं समजलं? पुढं आणि त्याच्यानंतर 500 रुपयाच्या निमपट नोटा 50 रुपयांच्या. म्हणजे 500 रुपयाच्या जेवढ्या आहेत ना त्याच्या 500 रुपयाच्या आणि पुढं काय सांगितलंय? आणि निमपट नोटा 50 रुपयाच्या. म्हणजेच निमपट कुणाच्या? 100च्या जेवढ्या नोटा होत्या त्याच्या निमपट नोटा. आणि व दुप्पट नाणी 1 रुपयाच्या. म्हणजे 100च्या जेवढ्या नोटा होत्या त्याच्यापेक्षा दुप्पट नाणी 1 रुपयाच्या. असे मिळून 10,080 रुपये आहेत. तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? सगळे मिळून किती रुपये आहेत? 10,080 रुपये आहेत. मग आता ह्या उत्तरासाठी आपल्याला काय करावं लागते? पर्यायाचा वापर करावा लागते. कसं? बघा, प्रदीपजवळ 100 रुपयाच्या नोटा. आता प्रदीपजवळ पर्याय नंबर 1 घेऊया. प्रदीपजवळ 100 रुपयाच्या नोटा आहेत असं समजू आपण. 20 100 रुपयाच्या नोटा किती आहेत? 20 आहेत समजू. मग 20 × 100 किती होतं रे? हे 2000 होते. त्याच्यानंतर पुढं पहा, आता 500 रुपयाच्या नोटा किती म्हणले? 100 रुपयाच्या नोटांच्या पावपट. म्हणजे 20च्या पावपट म्हणजे किती झाले? किती झाले? 5. कारण 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20. म्हणून 5 झाले. मग 5 हे कितीच्या नोटा आहेत? 500च्या.
म्हणजे हे किती झाले? 5 5 25, 2500 झाले. त्याच्यानंतर काय म्हणले? 50 रुपयाच्या नोटा. आता 50 रुपयाच्या नोटा किती सांगितलंय? 50 रुपयाच्या निमपट नोटा म्हणजे 100 रुपयाच्या निमपट. 50 रुपयाच्या काय म्हणले? 100 रुपयाच्या निमपट. हे 50 रुपयाच्या नोटा 100 रुपयाच्या इथं काय येईल? निमपट. 100 रुपयाच्या निमपट. मग 100 रुपयाच्या किती पकडल्यात? 20. मग त्याच्या निमपट म्हणजे किती? निमपट म्हणजे हां किती झाले मग? हे 10. 10 काय किती रुपयाच्या झाल्या? 50 रुपयाच्या. मग हे किती झाले? 500 रुपये. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणले? आणखीन पुन्हा काय सांगितलं आहे? दुप्पट 1 रुपयाची नाणी 1 रुपयाची. म्हणजे ह्या 20च्या दुप्पट 100 रुपयाच्या 20 नोटा पकडल्या तर ह्याच्यापेक्षा दुप्पट 1 रुपयाच्या नाणी म्हणजे दुप्पट म्हणजे किती झाले? 40 गुणिले 1 रुपये म्हणजेच किती झाले? हे 40 रुपये. बेरीज करूया. एकक एककची 0, दशक दशकची 4, शतक शतकची 10ला 0 हातचा 1 आणि हजार हजारची 5. 5040 म्हणजे हे पर्याय येणार नाही कारण आपल्याला उत्तर अरे बघितलात का तुम्ही? उत्तर आपलं 10,080 आहे. यालय 5040 म्हणजे त्या 5040ची दुप्पट काय होईल? 0ला 0 4 2 8, 0ला 0 आणि 5 2 10. अरे हे आणि हे उत्तर एकच आलं. म्हणजे इथं आपण 100च्या 20 नोटा घेतलं तर एवढं उत्तर यायलंय आणि ह्याच्यापेक्षा हे दुप्पट हे आहे. म्हणजे 100 रुपयाच्या 20च्या दुप्पट 40 घेतलं तर हेच उत्तर येतंय. म्हणून ह्याचा पर्याय नंबर किती? उत्तर 3. कारण त्या 3 मध्ये किती आहे? 40. आणि तुम्ही पडताळा करून बघा. अलग लक्षात? राईट. बघा मुलांनो, आता तिसरा प्रश्न पाहू आपण. काय सांगितलंय? रोशनकडे 50 रुपयांच्या काही नोटा आहेत बरं का. किती नोटा आहेत हे माहिती नाही. 50 रुपयाच्या काही नोटा व 5 रुपयांच्या 26 नोटा. आता हे तर तुम्हाला माहिती आहे. 5 रुपयाच्या 26 नोटा म्हणजे किती रुपये झाले रे? 5 रुपयाच्या 26 नोटा म्हणजे 26 पंचे 30चे 130 आलं. आणि जर त्याच्याकडे 780 रुपये असतील, अरे 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 किती सोपं आहे. त्याच्याकडे टोटल 780 रुपये तर आहेतच, आधीच सांगितलंय. तर काय सांगितलं? त्याच्याकडे 50 रुपयांच्या किती नोटा असू शकतील? मग पहिलं हे काढूया, त्याच्याकडे किती रुपये आहेत हे काढूया, नंतर नोटा काढूया. 780 मधून 130 वजा करू. 780 मधून 130 जर वजा केलं तर 0ला 0, 8 मधून 3 गेले उरले 5, 7 मधून 1 गेलं 6, उरले किती? 650. आता हे जे 650 आहेत या 650 रुपये आहेत, पण त्याच्यात 50 रुपयाच्या किती नोटा आहेत हे काढायचे आहेत. मग आता ह्या 650ला 50 न भागायचं. 50 भागिले 650. 50 एक 50, इथं 5 आणि इथं 1 आणि वरून घेतलं 0 आणि 50 त्रिक 150. आलं का लक्षात? उत्तर आलं 13 नोटा. पर्याय नंबर किती? व्हेरी गुड, खूप छान. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौथा प्रश्न पाहू. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा, रोहित जवळ 50 पैशांची 978 नाणी होती. हे मला सांगा, 50 पैशांची तुमच्याकडे 2 नाणी असतील तर किती रुपये झाले? 2 नाणी असतील तर किती रुपये? 1 रुपया. 50 पैशांची 4 नाणी असतील तर किती रुपये झाले? किती रुपये? अरे डोकं चालवा. 50 पैशांचे तुमच्याकडे 10 नाणी असतील तर किती रुपये झाले? हा राईट. कारण हे 50 पैसे आणि हे 50 पैसे 1 रुपया होते. 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये. समजलं? समजून घ्या. तसं 50 पैशांचे 978 नाणी होती म्हणजे त्याच्या अर्धे रुपये. लक्षात आलं का? 10 नाणी म्हणजे 5 रुपये आहे का नाही? तसं त्यातील काही नाण्यांचे 2 रुपयांच्या 17 नाण्यात रूपांतर केलं, काही नाण्यांचं 5 रुपयांच्या 21 नाण्यात रूपांतर केलं आणि उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयाच्या नोटात रूपांतर केलं. तर आता त्याच्याकडे एकूण किती नाणी व नोटा आहेत? आलं का लक्षात? असं विचारलंय आपल्याला. मग आता ह्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की प्रश्न नीट समजून घ्यावा लागेल.
एक एक क्लिअर करू आपण. पहिलं, त्याच्याजवळ 50 पैशांची 978 नाणी, म्हणजे 978ला जर 2 भागलं तर किती रुपये आहेत ते कळल. बे एक बे, बे चौक 8, एक उरला, बे 8 16, एक उरला, 92 18. त्याच्याजवळ आहे 489 रुपये. पुढं त्यानं पुन्हा काय केलंय, या 489 मध्येच 2 रुपयाचे 17 नाण्यात रूपांतर केलं. म्हणजे 2 रुपयाचे 17 नाण्यात म्हणजे 17 दोन्ही हे 34 रुपये. आलं का लक्षात? 17 दोन्ही किती आलं? 34 रुपये. आणि 21 5 रुपयाचे 21 नाण्यात म्हणजे 21 पाचा 5 चौदरशे. ठीक आहे. आणि काही 10 रुपयाच्या नोटात रूपांतर केले. मग आता किती केले टोटल तर एवढे आहेत त्याच्याकडे, पण हे 2 कळालं तर हे कळण्यासाठी ह्या दोघांची बेरीज करून त्याच्यातून वजा करू. मग किती झाली? 5 आणि 4 9 3 आणि इथं किती 139. मग आता ह्याच्यातून जर 139 जर वजा केला आपण, 9 मधून 9 गेले 0, 8 मधून 3 गेले 5, 4 मधून 1 गेला 3. आता त्याच्याकडे 350 रुपये उरले. म्हणजे 350 रुपये हे जे आहेत हे निव्वळ 10-10च्या नोटा आहेत. आता समजा तुम्ही बसमध्ये प्रवास करायलात आणि कंडक्टर म्हणला 350 रुपये तिकीट द्या, आणि त्यानं सांगितलं फक्त 10-10च्या नोटा द्या, तर तुम्ही 10-10च्या किती नोटा देताल? राईट. मग याला 10 भागावं लागल आणि हे 0 कटलं, हे 0 कटलं, उत्तर आलं 35. म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? काही नोटा म्हणजे किती नोटा झाल्या ह्या? 35 नोटा. तर आपल्याला शेवटी प्रश्न काय विचारलाय? 10 रुपयाच्या किती नोटा झाल्यात हे विचारलाय का प्रश्न? आपल्याला प्रश्न हे विचारलाय बाळांनो. तर आता त्याच्याकडे एकूण किती नाणी व नोटा झाल्यात, म्हणजे एकूण किती नाणी व नोटा म्हणजे 2 रुपयाचे 17 नाणी, 5 रुपयाचे 21 नाणी आणि 10 रुपयाच्या 35 नोटा एवढे झालेत. म्हणजे आपल्याला 17, 21 आणि 35 यांची बेरीज करा. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13ला 3, हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7, 73. म्हणून पर्याय नंबर किती? 2. समजलं? छान. बघा मुलांनो, आता 5वा प्रश्न पाहूया. काय म्हणले रे बा? 6050 पैशांमध्ये, रुपये नाही म्हणलं बरं का, आता इथं पैसे म्हणले. 6050 पैशांमध्ये 50 पैशांची 27 नाणी आहेत, 1 रुपयांची 13 नाणी व उरलेली रक्कम 2 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात असेल तर 2 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? मग सगळ्यात पहिलं बघा, 6050 पैसे म्हणजे किती रुपये काढावं लागल? मग 6050 पैसे म्हणल्यावर रुपये 100 पैशाचा 1 रुपया होतो, म्हणून त्याला 100 न भागू. 6050 पैसे त्याला 100 न भागलं. मग हे 1 0 कटलं, हे 1 0 कटलं, म्हणून दशांश तिकडून 2 स्थळांनी येईल. उत्तर येईल 60 रुपये 50 पैसे. एवढं कळालं? 6050 पैसे म्हणजे 60 रुपये 50 पैसे. आता पुढचं 50 पैशांचे 27 नाणी म्हणजे अर्ध करावं लागल, बरोबर आहे? 50 पैशांचे 27 नाणी म्हणजे 27च्या अर्ध जेवढं येईल तेवढे रुपये होतील, म्हणून त्या आपल्याला 27ला 2 न भागावं लागल. बे एक बे, बे एक बे आणि बे त्रिक 6, दशांश दिला 1 उरला होता त्याला 0 आलं. बे पंचे 10, 13.5 रुपये. हे किती आले रे? हे 13 रुपये 50 पैसे आले. किती आले? 13 रुपये 50 पैसे. 1 रुपयाच्या 13 नाणी म्हणजे किती रुपये झाले? 13 रुपये झाले. म्हणजे हे 13 रुपये 50 पैसे आणि हे 13 रुपये म्हणजे किती झाले? 13 रुपये 50 पैसे आणि हे 13 रुपये 00 पैसे म्हणजे 26 रुपये 50 पैसे झाले. एवढं कळालं? एवढं कळालं का? 26 रुपये 50 पैसे आणि उरलेले 2चे नाणी आहेत. मग किती रुपये उरतेत हे बघण्यासाठी हे 26 रुपये 50 पैसे त्या 60 रुपये 50 पैशामधून वजा करावं लागल. मग आता ह्याच्यातून 26 रुपये 50 पैसे जर वजा केलं तर 00 दशांश 10 मधून 6 गेले 4 उरले आणि इथं 6 मधून इथं हात चालतात 3 गेले 3 उरले. आता तिथं झाले 34 रुपये. म्हणले उरले किती? 34 रुपये. ते 34 रुपये काय आहे? 2चे नाणी. मग आता 34 रुपये 2चे नाणी असतील
तर त्या 34ला 2 जर भागलं तर बे बेसती 14 17 नाणी येतील. कळालं? म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती असेल? 2. छान आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, आता 6वा प्रश्न अगदी सोपा आहे. हा पहा काय आहे, कलिकाने प्रत्येकी 3 रुपये प्रमाणे 2 खोड रबर. हे 3 रुपये प्रमाणे 2 खोड रबर म्हणजे किती रुपये झाले रे? 6 रुपये झाले. पुन्हा काय सांगितलंय, प्रत्येकी 4 रुपये प्रमाणे 5 पेन्सिली. 4 रुपये प्रमाणे 5 पेन्सिल म्हणजे किती रुपये झाले? 20 रुपये. 5 चोक 20 रुपये. आणि पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयाची नोट दिली. तिने दुकानदाराला कितीची नोट दिली? 50 रुपयाची नोट दिली. आणि प्रश्न काय विचारलाय, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? आता किती रुपये परत देईल? तर हे 20 आणि 6 26 रुपये झाला. मग ह्या 50च्या नोटमधून दुकानदार 26 रुपये घेईल. 10 मधून 6 गेले 4 आणि 5 मधून 3 गेले 2. पर्याय नंबर किती मग ह्याचं उत्तर? 3. आहे का नाही सोपं? छान. हां बघा मुलांनो, 7वा प्रश्न पहा बरं. आता खूप छान आहे हा 7वा प्रश्न. एक गणित तुम्ही जर असं समजलात, अरे हे गणित नाही आहे, हे तर एक चॅलेंज आहे किंवा एक खेळाचा भाग आहे असं समजलात तर तुम्हाला फार सोपं जाईल. अभ्यास नाही समजायचं, खेळ समजायचा. बघा आता काय आहे, एक नवीन खेळ असं समजू. प्रश्न नवीन नाही, नवीन खेळ आहे. प्रत्येकी 15 रुपये प्रमाणे 6 आंबे. मग 15 रुपये प्रमाणे 6 आंबे म्हणजे किती? 15 5 75 आणि 15 सख्खी 90 रुपये झाले. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणलंय, प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे 5 अननस विकत घेतले म्हणजे किती रुपये झाले? 25 5 1,600 आणि विकत घेतले बरं का. आणि फळ विक्रेत्याला 100 रुपयाच्या 2 नोटा व 1 रुपयाची 1 नोट दिली. आणि फळ विक्रेत्याला 100 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये आणि 50 रुपयाची 1 नोट म्हणजे 50 रुपये. म्हणजे दुकानदाराला पैसे दिले 250 आणि त्याचं बिल किती झालं? 10 मधून 5 गेले 5. सॉरी ही बेरीजच आहे ना. 10 0 आणि 5 5 9 आणि 2 10 11ला 1 हातचा आला 1 आणि 1 215. त्याचे टोटल झालं त्याचं 215 आणि त्यानं दुकानदाराला पैसे दिले 250. पुढं पहा काय म्हणलंय, उरलेली रक्कम परत देताना. आता फळ विक्रेत्यानं उरलेली रक्कम परत देताना त्याला 4 नोटा दिल्या. किती नोटा दिल्या? 4 नोटा. त्यापैकी 1 नोट 5 रुपयाची होती. आता किती रुपये वापस देते हे बघूया. म्हणजे 250 मधून 215 जर वजा केलं, 10 मधून 5 गेले 5, इकडला हातचा इथं 5 मधून 2 गेले 3 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे दुकानदार 35 रुपये वापस देणार आहे आणि त्याच्यापैकी 1 नोट, 4 नोटा त्यानं दिल्या आणि 4 नोटापैकी 1 नोट 5 रुपयाची दिली. म्हणजे आता त्याच्याकडे दुकानदाराकडे 30 रुपये राहिले. तर प्रश्न असा आहे, तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? उरलेल्या 3 नोटा किती रुपयाच्या असतील मग? राईट, 10 रुपयाच्या 3 नोटा. करेक्ट आहे. पर्याय नंबर किती? करेक्ट. हे बघा मुलांनो, हे तर प्रश्न अति सोपा आहे. प्रश्न नाही म्हणायचा, काय म्हणायचं आहे? खेळ, गणिताचा खेळ आहे हे. बघा 8वा गणिताचा खेळ. 4860 रुपये 9 जणांमध्ये समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येईल? अरे किती सोपं आहे. मग आता 4860 हे 9 जणात वाटले, 9 न भागायचं म्हणजे 9 5 45, 8 मधून 5 गेले 3, 0 वरून घेतला 6, 9 चौक 36, 36ला 36 0 0. आता हे महत्वाचं आहे रे, वरून 0 खाली घेतलं तर इथं 1 9 न 0ला भाग द्यायचा. उत्तर आहे 540. पर्याय नंबर किती? हेच गणित तुम्ही असंही करू शकता. 4860 भागिले 9, 9 1 9 आणि 9 5 45. मग 48 मधून 45 गेले 46 47 48, 3 उरले. 9 चौक 36 आणि 9 न 0ला काटलं, भाग जात नाही म्हणून 0 आलं का? 540 इथं 540 इथं. दोन्ही भागाकार समजले ना? छान. पर्याय नंबर किती आला मग ह्याचं? 4. पुढचा प्रश्न हा बघा रे, 9वं गणित बघा. तुम्हाला सांगू का रे, 9वं गणित आणि आपण आत्तापर्यंत सोडवलेलं एक गणित हे आणि हे सारखंच आहे. बघा, आम्हाकडे 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे रुपये
2450 आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील? तर हे 9वं गणित आणि पहिलं गणित दोन्ही सेम गणित आहेत. इथं पण तसंच करा. हे 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये यांची बेरीज मग किती आली? 5 + 10 + 20 किती झालं? 20. हे 5ला 5 आणि 2 आणि 1 3 35 झाले. मग या 35 या 2450ला भागा. 2450 भागिले 35. 5 न भाग घालू. 5 × 7 = 35. इथं 5 चोक 20. 24 मधून 20 गेले 4 उरले. 5 9 = 45 आणि शून्याला भागलं 0. 7 1 7 आणि 7 7 49. शून्याला भागलं 0. उत्तर आलं 70. म्हणजे ह्या प्रत्येक प्रकारच्या नोटा किती असतील? ह्याचे 70, ह्याचे 70 आणि ह्याचे 70. गुणाकार करून बघा पडताळा. 7 5 35 350 झाले. इथं 700 रुपये झाले आणि हे किती झालं? 0 आणि 7 दोन्ही 14 1400 आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आली 2450 रुपये. म्हणून पर्याय नंबर किती आला बेटा? 2. आपण पडताळा करून पाहिला. हा हे बघा मुलांनो, हे 10वा प्रश्न पहा. एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रुपये आहे. म्हणजे एक पुस्तक आणि एक वही यांची एकूण किंमत 64 रुपये. हा हे बघ रे, पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयाने जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती? आपल्याला एका वहीची किंमत विचारली का? नाही, 2 वह्यांची किंमत विचारली. मग आता कसं करायचं माहिती आहे का रे? ए बघा मुलांनो, आता काय करायचं माहिती आहे का? तर सगळ्यात पहिल्यांदा या दोघांची बेरीज किती आहे? 64 रुपये. त्याच्यातून किती? 18 जास्त. मग आता 18 जास्त म्हणल्यावर एकाची 18 जास्त आहे म्हणून या 64 मधून 18 वजा करा. 64 मधून 18 जर वजा केलं तर 14 मधून 8 गेले, उरले किती? 6. इकडलाच इथं 6 मधून 2 गेले, उरले किती? 4. म्हणजे 46 रुपये. हे काय झालं माहिती आहे का? तर 46 रुपये हे झालं पुस्तक आणि वही यांची मिळून किंमत 46 रुपये आणि पुस्तकाची किंमत ही 18 रुपयानं जास्त आहे. म्हणजे आता या 46च्या अर्ध जर केलं म्हणजे 46ला 2 जर भागलं, 46 भागिले 2 केलं, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6, 23 रुपये हे पुस्तकाच्या किमतीत 18 रुपये मिळालं. आता ह्या 23 मध्ये म्हणजे 2 2 23 झाले ना. आता 23 रुपये वहीची किंमत आणि या 23 मध्ये जर 18 रुपये मिसळले तर पुस्तकाची किंमत म्हणजे 8 आणि 3 किती झाले? 11ला 1 हातचाला 1 आणि 2 आणि 1 3 आणि 1 4. 41 अधिक 23 केलं तर 64 यायले का? 3 आणि 1 4 आणि हे 4 आणि 2 6 आलं का 64. म्हणजे पुस्तकाची किंमत आली 41, वहीची किंमत आली 23. पण आपल्याला सांगितले 2 वह्याची किंमत म्हणून इथं 2 न गुणा 3 दोन्ही 6 आणि बे दोन्ही 4 46. उत्तर किती? मग पर्याय नंबर किती आलं? 4. चला पुढचं पाहू. हा हे बघा मुलांनो, आता पाहूया आपण 11वा प्रश्न. काय म्हणले? 50 रुपयांच्या एका बंडलात काय सांगितले? 8,67,185 या क्रमांकापासून, घाबरू नका हे क्रमांक आहे, या क्रमांकापासून 8,67,200 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत. हे नोटावर क्रमांक असते बरं का आणि ते क्रमांक इथे दिले. तर बंडलात किती रक्कम उरली आहे? मग आता सगळ्यात पहिलं बघा, 50 रुपयाचं बंडल. किती रुपयाचं बंडल होत असते? 100 नोटांचं एक बंडल. म्हणजे 50 गुणिले 100 केलं तर किती रुपये व्हायले? ते 5000 रुपये व्हायले. तर त्या 5000 रुपयामधून फक्त एवढ्या नोटा 8,67,185 ते 8,67,200 नोटा उरल्या, बाकी सगळ्या संपल्या. मग किती नोटा उरल्या हे बघू. बघा, पहिला अंक हे पहिला अंक सारखा, दुसरा अंक दुसरा अंक सारखा, तिसरा अंक तिसरा अंक सारखा. म्हणजे या 200 मधून 185 वजा करा. 200 मधून 185 वजा करा बरं. 10 मधून 5 गेले 5, इकडनं आजचा इथं 10 मधून 9 गेले 1, इकडनं आजचा इथं 2 मधून 2 गेले 0. 15 नोटा उरल्या. मग 15 नोटा कशाच्या उरल्या? 15 नोटा 50च्या उरल्या. म्हणजे 50 गुणिले जर 15 केला तर 15 ने 0 ला गुणिले 0 आणि
15 पाची 75. म्हणजेच नीट जर तुम्ही बघितलात तर आता इथं तुम्हाला तर इथं तुमचं उत्तर चुकू शकते बाळांनो. इथं 50 रुपयाच्या 15 नोटा उरल्या तर तुम्ही लिहिलात तिथं 750. बरोबर आहे. तर बघा मुलांनो नीट, तर 50 रुपयाच्या 15 नोटा उरल्या म्हणजे 750 हे उत्तर चुकलं. कारण किती 85 ते 200 पर्यंत नोटा उरल्यात ना. म्हणजे बघा हे 85 क्रमांकाची नोट, 86 87 88 89 89 90 ची नोट आणि 91 ते 100 ची या क्रमांकाच्या नोटा उरल्या. म्हणजे टोटल किती नोटा उरल्या? ह्या 10 आणि 11 12 13 14 15 आणि 16 नोटा उरल्या. म्हणून त्याचं उत्तर लक्षात ठेवा, कधी पण 750 हे उत्तर चुकत असते. तर 50 ला तुम्हाला आता म्हणावं लागेल 16 नोटांनी. म्हणजे 16 ने शून्याला गुणलं 0 आणि 16 पंचे 80. म्हणून पर्याय नंबर किती येईल? त्याचं उत्तर येईल 2. हे सगळे प्रश्न दिसायला सोपे असतात, थोडा अवघड असतात. लक्ष देऊन बघा. बघा मुलांनो, आता आपण पाहूया 12वा प्रश्न. धनेश जवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहे. म्हणजे त्याच्याजवळ सगळ्या नोटा कशा आहेत? सारख्या. 50 रुपयाच्या 20 रुपयाच्या 10 रुपयाच्या 5 रुपयाच्या सारख्या नोटा. एकूण रक्कम 1020 असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या नोटा किती आहेत? अरे हे प्रश्न पण झालेला आहे. पहिल्या क्रमांकाचा प्रश्न, 9व्या क्रमांकाचा प्रश्न आणि हा सारखाच आहे. मग काय करायचं? याची बेरीज करा. एकक 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 ची बेरीज झाली 5. दशक 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 ची बेरीज 5 आणि 2 7 आणि 1 8 85 आला. आता या 85 ने एकूण रुपयाला भागायचं. मग काय होईल? 85 भागिले 1020. 85 एक 85. एककच्या खाली एकक ठेवलं, 12 मधून 5 गेले, उरले किती? 7. इकडला हातचा इथं 10 मधून 9 गेले, उरला 1. शून्याशी शून्य वरून घेतला 0. आता 5 न जर 85 च्या दुप्पट, 85 दोन्ही किती? 170. राईट, 85 दोन्ही 170. 0 0. मग प्रत्येक नोटा किती आहेत? 12 12 नोटा. या 50 रुपयाच्या 12 नोटा, 20 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 12 नोटा आणि ह्या 5 रुपयाच्या सुद्धा 12 नोटा. 12 पंचे 60 हे 600 रुपये आले. अधिक 12 1 12 12 दोन्ही 24 म्हणजे 240 झाले आणि हे 120 झाले आणि हे 12 पंचे 60 रुपये झाले. बघा बरं एवढी बेरीज येते का? एकक 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 ची बेरीज 0. पुन्हा दशक, हे दशक दशक आणि दशक 6 आणि 2 8 8 आणि 4 12 ला 2 बरोबर आहे. हातचा आला 1. आता शतकची बेरीज, हे शतक हे शतक आणि शतक 6 आणि हातचा 1 7 7 आणि 3 10 आलं उत्तर एवढं. तर मग हे उत्तर कशामुळे आलं? तर ह्या 12 अंकामुळे. प्रत्येक नोट ही किती रुपयाची? 12. प्रत्येक नोट किती प्रतीत आहे? 12. म्हणजे एक नोट 12 आहेत. एक एक नोट किती किती आहेत? 12च्या. मग 50 नोटा, 50 रुपयाच्या किती नोटा झाल्या? 12 नोटा. संपलं. पर्याय नंबर किती बघायचं उत्तर? 2. बघा आता पुढचा प्रश्न. आपण मागच्या प्रश्नात काय केलं? गणित पण केलं आणि पडताळा पण घेतला. नेहमी पडताळा पण आवश्यक आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? 13वा. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? अरे फार सोपं आहे. मग त्या 970 रुपये 50 रुपयाच्या नोटा काढायच्या. म्हणून 970 ला 50 ने भागा. 50 एक 50. 7 मधून 0 गेले 7, 9 मधून 5 गेले 4 वरून घेतलं 0. 50 च्या पाड्या 470 म्हणजे किती येतील? 50 90 किती? 450. आता याच्यात वजा करा 0. 7 मधून 5 गेले 2 उरले आणि 4 मधून 4 गेले 0. म्हणजे 50 रुपयाच्या 970 जर रुपये असतील तर 50 रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा किती असतील? तर जास्तीत जास्त ह्या नोटा 19 असतील. म्हणून याचं पर्याय नंबर किती? 3. छान. पुढचा प्रश्न पाहूया. बघा मुलांनो, आता आपण 14वा प्रश्न पाहूया. सुशांतने 35 रुपये 5 पैसे. आता याचं वाचन कसं करायचं? बघा 35 रुपये असं आपण वाचतो. लिहिताना हे कसं लिहित माहितीये का? असं लिहितात बघा.
हे रुपये चिन्ह आधी आणि त्याच्या पुढे 35. पण याचं वाचन काय करायचं? 35 रुपये. आपला स्कॉलरशिपच्या अभ्यासामध्ये पद्धत महत्वाची नाही, तर उत्तर कसं काढतात ते महत्वाचं आहे. म्हणून हे जे आहे त्याचं वाचन काय करायचं? 35 रुपये असं करायचं. 35 रुपये 5 पैसे. पुढं 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35 रुपये 5 अशी लिहिली. ही रक्कम कशी लिहिली? 35 रुपये 5 अशी लिहिली. तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? मग किती फरक पडेल हे काढायचं आहे. मग काय करावं लागेल? 35 रुपये 5 पैसे म्हणजे काय? हे 35 रुपये आणि हे 5 पैसे असं लिहितात. आणि 35 रुपये 50 पैसे कसं लिहितात? हे 35 रुपये हे 50 पैसे. वजा बाकी 10 मधून 5 गेले 5, इकडला हातचा इथं आला 10, 5 मधून 1 गेला 4, दशांश 0 0 45 पैशाचा फरक पडेल. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? पर्याय नंबर 1 करेक्ट आहे. बघूया मुलांना पुढचा प्रश्न काय आहे. गणेशने 50 रुपये 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 नोटा मागविल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील असा प्रश्न आहे. मग आता काय बघा, 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा. प्रत्येकी 8 नोटा म्हणजे 50 ला 8 नमुना आणि 100 ला ही 8 नमुना. मग किती येईल? 8 न 0 ला गुणलं 0, 8 न 5 ला गुणलं 40, 8 न या 0 ला गुणलं 0, 8 न या 0 ला गुणलं 0, 8 1 8 किती झाले? 8 आणि 4 12, 1200 रुपये झाले. मग आता त्याच रकमेच्या 10च्या नोटा घेतल्या म्हणजे 1200 ला 10 न जर भागलं तर उत्तर आलं 120. म्हणून पर्याय नंबर किती आला त्याचं? 3. छान आहे. पुढचा प्रश्न पाहू. बघा मुलांनो, आता आपण पाहूया 16वा प्रश्न. 5 रुपयांच्या 30 नाणी म्हणजे 5 रुपयांच्या 30 नाणी म्हणजे किती रुपये झाले? 150 रुपये झाले. 5 रुपयांच्या 30 नाणी देऊन 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील हे बघायचं. मग आपल्याला काय करावं लागेल? एवढे रुपये झाले. मग 150 ला जर 10 ने भागलं तर उत्तर आलं 15. म्हणून पर्याय नंबर किती आहे? 3. छान. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, आता आपण 17वा प्रश्न बघूया. फार सोपा आहे. काय सांगितलंय? जोसेफने 3.5 रुपयांना एक पेन्सिल. त्यानं काय केलं बघा? 3.5 रुपये म्हणजे 3.5 म्हणजे किती रे? 3 रुपये 50 पैसे. 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिल, अर्धा डझन म्हणजे किती? 6 पेन्सिली घेतल्या. व 12.5 रुपयांचे एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. 12.5 रुपयाला एक पेन या दराने म्हणजे 12.5 म्हणजे किती? 12.5, 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन विकत घेतले त्याने. आणि पुढे काय केलंय? दुकानदाराला 50 ची नोट दिली आणि त्याने दुकानदाराला कितीची नोट दिली? 50 ची नोट दिली. तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? 5 रुपये. मग आता मला सांगा, 3.5 रुपयाला एक आहे तर अर्धा डझन म्हणजे 6. 3.5 आणि 6 यांचा गुणाकार करा. 6 पंचे 30 ला 0, हातचा आणि 3, साहेब 6, साहेब 12, साहेब 18, 18 आणि 3 21. एक स्थळानंतर दशांश म्हणून 21 म्हणजे तिकडून 0 सोडलं दशांश दिला की आला 21. 12.5 गुणिले 2 करा. 12.5 गुणिले 2 केलं तर 5 दुनी 10 ला 0, हातचा आला 1, बे दुनी 4 आणि 1 5 आणि बे 1 बे आणि एक स्थळानं दशांश दिला 0 दशांश इथं आला. म्हणजे हे 21 रुपये आणि 25 रुपये झाले 46 रुपये. मग आता काय येईल? दुकानदाराला नोट कितीची दिली आहे? 50 ची. म्हणून 50 मधून 46 गेले 4 उरले. म्हणून त्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 3. समजलं? छान. बघूया आता 18वा प्रश्न. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10 रुपये 20 रुपये 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? अरे हा तर प्रश्न येऊन गेला बघा. बघा यात स्वाध्यायामधला पहिला प्रश्न, 9वा प्रश्न, 12वा प्रश्न आणि हा 18वा प्रश्न परीक्षेत आलेले तर का हे 18वा तर पहा. मग फार सोपा आहे. मग काय करावं लागेल? 10 रुपये 20 रुपये 50 रुपये या नोटांची बेरीज करावी लागेल. आणि ती बेरीज किती आली? 100 आणि 50 150, 170 आणि 180. ती 180 ची बेरीज झाली त्या 180 ने 900 ला भागा आणि मग हे 0 ते 0 कटला 18 1 18 18 5 90.
म्हणजे प्रत्येक नोट ही 5 आहे. 10च्या 5 नोटा, 20च्या 5 नोटा, 50च्या 5 नोटा आणि 100च्या 5 नोटा एकत्र केल्या तर 900 रुपये होतात. म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काय येईल? 20 रुपयाच्या किती नोटा? तर 20 रुपयाच्या 5 नोटा. चला पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय 19वा फार सोपा आहे, शेवटचा प्रश्न. स्वराने 15,980 रुपयाचा फ्रीज, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. हे मला सांगा आता, विकत घेतला म्हणजे पैसे खर्च केले, म्हणजे किती रुपये खर्च केले बरोबर? 15,980 आणि 20,740 किती रुपये खर्च केले? 36,720 रुपये खर्च केले. पुढं काय म्हणलंय आणखी प्रश्नात? तिने 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदाराला दिल्या. आता 2,000 रुपयाची एक नोट, अशा 19 नोटा दुकानदाराला दिल्या, म्हणजे 2,000 गुणिले 19 किती? 19 न 0 ला गुणला 0, 19 न 0 ला गुणला 0, 19 न 0 ला गुणला 0 आणि 19 दुनी 38. 38,000 रुपये दुकानदाराला दिले. तर प्रश्न काय आहे? तर दुकानदार स्वराला 10 रुपयांच्या किती नोटा परत करेल असा प्रश्न आहे. मग पहिल्यांदा किती रुपये द्यावे लागतील दुकानदाराला हे काढूया आपण. मग बघा आता 38,000मधून 36,720 वजा करा, 0 आतून 0 गेले, 10 तून 2 गेले 8, इकडला आजचा इथं 10 तून 8 गेले 2, इकडला आजचा इथं 8 मधून 7 गेला 1, 3 मधून 3 गेले 0. 1,280 रुपये दुकानदार देणार आहे. मग आता दुकानदार कसे देईल? 1,280 नाणे देईल का? नाही, 10 रुपयाच्या नोटा. मग 1,280 ला 10 ने जर भागलं तर हे 0 कटलं, 0 कटलं, किती येईल? दुकानदार 128 नोटा 10च्या परत. मुलांनो समजलं? तुम्ही सगळ्यांनी जे काही नवनीतचं 2021चं हे जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे, या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधला स्वाध्याय 22.1 ह्याच्यामध्ये एकच स्वाध्याय होता म्हणून तिथं 22.1 असं दिलेलं नाही, नुसतं 22 असं आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, फार आव्हानात्मक गणित होते असं नाही, फार सोपे. आता शेवटचे जे गणित आहेत ना मुलांनो, ते शेवटचे सगळे परीक्षेत आलेले गणित आहेत आणि जेवढे परीक्षेत आलेले गणित आहेत ते सगळे सोपे होते. मग जर तुम्हाला हा अभ्यासक्रम आणखी सोपा जाऊ द्यायचा असेल तर व्यवस्थित स्वतः आधी सोडवा आणि नंतर सोडवलेलं तपासून घ्या. समजलं? अगोदरच हा व्हिडिओ पाहू नका, तर अगोदर सोडवा, स्वयं अध्ययन करा आणि नंतर तपासा. ओके? मग आता आपलं झालंय आज 22वं प्रकरण. मग उद्या कोणतं प्रकरण सोडवणार? 23वं. आणि मग 23वं प्रकरण सोडवल्यानंतरच त्या प्रकरणावर आधारित उत्तरे समजू. तुम्हाला न शिकवलेल्या भाग घरी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.